वृश्चिक राशींच्या जातकांनो, आता जे मी तुम्हाला सांगणार आहे ते केवळ शब्द नसून साक्षात कलियुगाचा देव आणि हा रेखा सहारा खाटूश्याम बाबांनी तुमच्यासाठी दिलेला एक दिव्य आदेश आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्याचे धैर्य ठेवा, कारण ही माहिती तुमच्या 7 पिढ्यांचे नशीब पालटून टाकणारे ठरणार आहे. वृश्चिक राशींच्या लोकांनो, तुमच्या आयुष्यात आजवरचे काही दुःख, अपमान आणि आर्थिक टंचाई तुम्ही सहन केली आहे, त्या सर्वांचा हिशोब करण्याचा दिवस आता जवळ आला आहे. कारण या 16 तारखेच्या गुरुवारी ब्रह्मांडात अशी काही महाशक्ती सक्रिय होत आहे, जी थेट तुमच्या राशीचा स्वामी मंगळ याच्यावर प्रभाव पाडणार आहे. आणि या शक्तीचे नियंत्रण खुद्द श्याम बाबा करत आहेत. वृश्चिक राशींच्या जातकांनो, तुमची राशी जलतत्वाची असली तरी तुमचा स्वभाव अग्नीसारखा तेजस्वी आहे. पण या स्वभावामुळे तुम्ही अनेकदा रागाच्या भरात स्वतःचे नुकसान करून घेता. परंतु हा 16 तारखेचा गुरुवार तुमच्यासाठी एक मोठी संधी घेऊन आला आहे. बाबांनी तुमच्यासाठी साक्षात भाग्याचे दरवाजे उघडले आहेत असे समजा. कारण तुमच्या आयुष्यातील गरिबीचे आणि त्रासाचे डोंगर फोडून सुखाचा महामार्ग मोकळा करण्यासाठी बाबांनी तुम्हाला 3 अत्यंत गुप्त संकेत दिलेत आहेत, जे सहजासहजी कोणालाही समजत नाहीत. पण वृश्चिक राशींच्या जातकांनो, सावधान. हा जितका मोठा दैवी चमत्कार आहे, तितकाच मोठा हा इशारा सुद्धा आहे. जर तुम्ही या 16 तारखेच्या गुरुवारी अहंकाराची किंवा उतावळेपणाची एक जरी चूक केली, तर बाबांचा हा वरदहस्त एका क्षणात फिरू शकतो आणि तुम्ही अशा भयानक संकटाच्या खाईत कोसळाल, जिथून तुम्हाला वाचवणे खुद्द काळालाही अशक्य होईल. कारण खाटूश्याम बाबा म्हणतात की तू कशाचीही चिंता करू नकोस. जोपर्यंत तुझा हा बाबा जिवंत आहे, तोपर्यंत तुझ्या प्रत्येक संकटात मी ढाल म्हणून उभा राहीन. जगातील कोणतीही ताकद तुझे केसही वाकडे करू शकणार नाही. फक्त तुझा माझ्यावरचा विश्वास अढळ असू दे. वृश्चिक राशींचे लोक खूप कष्टाळू असतात, पण त्यांना त्यांच्या कष्टाचे फळ वेळेवर मिळत नाही. हाच तुमचा सर्वात मोठा संघर्ष आहे. पण या 16 तारखेच्या गुरुवारी बाबा तुमची कठीण आध्यात्मिक परीक्षा घेणार आहेत. या गुरुवारी पहाटे सूर्योदयाच्या वेळी जेव्हा आकाश तांबूस रंगाचे होईल, तेव्हा तुम्हाला तुमच्या शरीरात एक अनामिक थरथर किंवा एक विलक्षण ऊर्जा जाणवेल. जर तुम्हाला सकाळी अचानक अग्नीशी संबंधित काही अद्भुत अनुभव आला, जसे की पूजेच्या निराजनाची ज्योत अचानक गगनाला भेटण्यासारखी मोठी झाली आणि त्या प्रकाशात तुम्हाला निळ्या घोड्यावर स्वार झालेल्या श्यामबाबाचे दिव्य दर्शन झाले, तर समजा हा पहिला संकेत आहे की बाबा स्वतः तुमच्या घराच्या उंबरठ्यावर तुमची पीडा दूर करण्यासाठी आले आहेत. या काळात तुमच्या मनात कसलाही कुविचार, मत्सर किंवा कोणाबद्दलही द्वेष आणू नका. कारण वृश्चिक राशींच्या जातकांनो, ही शक्ती तुम्हाला सांगत आहे की तुमच्या वनवासाचे दिवस आता संपले असून तुमच्या सहनशीलतेचे फळ देण्याची वेळ स्वतः देवाने निश्चित केली आहे. दुपारी जेव्हा सूर्य डोक्यावर येईल आणि तुम्ही तुमच्या कामाच्या व्यापात असाल, तेव्हा तुम्हाला अचानक असे वाटेल की तुमच्या आजूबाजूला कोणीतरी दिव्य आणि अदृश्य शक्ती वावरत आहे. एक अतिशय सुखद आणि थंडगार वारा तुमच्या अंगावरून जाईल, जो तुम्हाला मानसिक शांती देईल. हा कोणताही भास नसून साक्षात श्यामबाबाच्या दूतांचे आगमन आहे, जे तुमच्या कर्माची आणि तुमच्या आजवरच्या संयमाची नोंद करण्यासाठी आले आहेत. अशा वेळी जर तुमच्या अंगावर शहारे आले किंवा अचानक विनाकारण डोळ्यातून आनंद अश्रू वाहू लागले, तर समजून जा की तुमची फिरलेली वेळ आता पुन्हा एकदा तुमच्या बाजूने फिरणार आहे आणि तुमची सर्व दुःखे संपणार आहेत. कारण बाबा म्हणतात की ज्यांचा कोणीच नसतो त्यांचा मी असतो. जेव्हा संपूर्ण जग तुझ्याकडे पाठ फिरवेल आणि तुला एकांकी पाडेल, तेव्हा माझ्या खाटू नगरीचा दरवाजा तुझ्यासाठी सदैव उघडा असेल. फक्त एकदा डोळे मिटून मला मनापासून श्यामा अशी हाक मारून बघ. वृश्चिक राशीच्या लोकांनो, तुमच्या कुंडलीत आता अनुराधा आणि ज्येष्ठा नक्षत्राचा असा शुभ प्रभाव पडणार आहे की तुमच्या संपत्तीत आणि वैभवात प्रचंड वाढ होईल. पण त्यासाठी तुम्हाला बाबांच्या नियमाचे कठोर पालन करावे लागेल. संध्याकाळच्या वेळी जेव्हा सूर्यास्त होत असेल आणि संधी प्रकाश पडलेला असेल,
तेव्हा जर तुम्हाला रस्त्यात चालताना किंवा तुमच्या घराच्या प्रवेशद्वारासमोर अचानक मोराचे पीस, पिवळ्या रंगाचे फूल किंवा एखादी सोन्यासारखी चमकणारी वस्तू दिसली, तर हा दुसरा सर्वात मोठा संकेत समजावा. कारण श्यामबाबा याच माध्यमातून तुम्हाला गुप्त निरोप देत आहेत की तुमच्या शत्रूचा आता नायनाट झाला आहे आणि तुमची अनेक वर्षापासून रखडलेली महत्त्वाची कामे आता मार्गी लागणार आहेत. वृश्चिक राशींच्या जातकांनो, या दिवशी जर तुमच्या दारावर एखादी अनोळखी व्यक्ती, एखादा गरजू किंवा एखादी वृद्ध व्यक्ती आली आणि तिने तुमच्याकडे काहीतरी मागितले, तर प्रचंड सावध व्हा. कारण ती साक्षात देवाने घेतलेली तुमची सर्वात मोठी परीक्षा असू शकते. त्या व्यक्तीच्या डोळ्यात तुम्हाला एक विलक्षण आणि आरपार बघणारी चमक दिसेल, जी तुम्हाला आतून हादरून सोडेल. इथे चुकूनही केलेला अपमान किंवा दिलेली रिकाम्या हाताची पाठ तुमच्या भाग्याचा विनाश करू शकते. म्हणून या 16 तारखेच्या गुरुवारी दानधर्मात कोणताही कसर सोडू नका. या गुरुवारी रात्री जेव्हा सर्वत्र भयान शांतता पसरेल आणि संपूर्ण जग निद्राधीन असेल, तेव्हा तुम्हाला तुमच्या कानात बासरीचा अतिशय मधुर किंवा घराच्या एखाद्या कोपऱ्यातून घुंगराचा आवाज ऐकू येईल. हे ऐकून तुमची वाचा बसेल आणि तुम्हाला हालचाल करणे कठीण होईल. पण घाबरू नका, कारण हाच तो क्षण आहे जेव्हा खाटू श्यामबाबा तुमच्या घरातील पिढ्यानपिढ्याची नकारात्मकता, दरिद्री आणि इडेपिडा बाहेर काढून तिथे स्वतःचे कायमस्वरूपी वास्तव्य स्थिर करत आहेत. हा आवाज कोणताही भ्रम नसून बाबा स्वतः तुमचा हात धरण्यासाठी आणि तुम्हाला संकटातून बाहेर काढण्यासाठी आले असल्याचा तो जिवंत पुरावा आहे. जर यावेळी तुम्ही मनात भीती बाळगली किंवा देवाच्या अस्तित्वावर शंका घेतली, तर तुम्ही तुमच्या हाताने स्वतःचे सुवर्ण भाग्य जाळून राख कराल. कारण खाटू श्यामबाबाच्या शब्दात सांगायचे तर, तू तेच करतोस जे तुला हवे आहे, पण होते तेच जे मला हवे आहे. तू फक्त तेच कर जे मला अपेक्षित आहे, मग तुला तेच मिळेल जे तुला आयुष्यभर हवे होते. वृश्चिक राशींच्या जातकांनो, या 16 तारखेच्या गुरुवारी तुमच्या वाणीवर आणि रागावर प्रचंड ताबा ठेवा. कोणाचेही मन दुखवू नका. विशेषतः तुमच्या घरातील माता, भगिनीचा आणि वडिलांचा सन्मान करा. कारण अशा वेळी लक्ष्मी माता आणि श्यामबाबा तुमच्या दारातून माघारी फिरू शकतात. वृश्चिक राशीचे लोक जेव्हा कोणावर प्रेम करतात तेव्हा जीव ओवाळून टाकतात, पण जेव्हा चिडतात तेव्हा सर्वस्व नष्ट करण्याची ताकद ठेवतात. पण या दिवशी तुम्हाला फक्त आणि फक्त प्रेमाचा आणि भक्तीचा मार्ग स्वीकारायचा आहे. तुमचा संयम, तुमची नम्रता आणि तुमची अढळ भक्तीच तुम्हाला यशाच्या शिखरावर नेऊन बसवेल. अन्यथा एका चुकीचे परिणाम तुम्हाला अनेक जन्म भोगावे लागतील. वृश्चिक राशींच्या लोकांना तुमच्या आयुष्यात आता असा एक चमत्कार घडणार आहे जो विज्ञानाच्याही पलीकडे आहे. तुमच्या घरातील आजारपण, पैशाची कमतरता आणि मानसिक तणाव कायमचा नष्ट करण्यासाठी बाबांनी हा 16 तारखेचा गुरुवारचा मुहूर्त निवडला आहे. आता निर्णय सर्वस्वी तुमचा आहे. बाबांच्या या संकेतांना ओळखून सुखाकडे जायचे की पुन्हा एकदा अंधारात जगायचे. वृश्चिक राशींच्या जातकांनो, खाटू श्यामबाबांचा हा विशेष आशीर्वाद मिळवण्यासाठी आणि तुमच्या मार्गातील सर्व अडथळे क्षणात भस्म करण्यासाठी आता या क्षणी कमेंट बॉक्समध्ये जय श्री श्याम, हारे का सहारा बाबा श्याम आमचा असे पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने नक्की लिहा. तुमची ही एक कमेंट बाबांच्या दरबारात तुमची हाजरी लावेल आणि तुमच्या नशिबाचे बंद कुलूप कायमचे उघडेल. हा व्हिडिओ तुमच्या मित्र, मैत्रिणींना आणि नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा, कारण कोणाचे तरी आयुष्य सावरण्याचे पुण्य तुम्हालाही मिळेल. चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून भविष्यातील कोणत्याही संकटाची चाहूल तुम्हाला आधीच लागेल. जय श्री श्याम, जय खाटूवाले श्याम, शतकोटी प्रणाम. बाबांचा निळा घोडा तुमच्या दारी येवो आणि तुमच्या जीवनात आनंदाचा वर्षाव करो. जय श्री श्याम, जय श्री श्याम, जय श्री श्याम. तुमच्या आयुष्यातील अंधार आता संपला आहे. फक्त बाबांच्या नामांचा जयघोष करा आणि निश्चित व्हा. वृश्चिक राशींच्या जातकांनो, बाबा तुमच्या पाठीशी आहेत. घाबरण्याचे काहीच कारण नाही.